Hello everyone, welcome in SRG Technical. In previous lecture, we have complete studied the syllabus topic 1.11 source conversion. In that conversion of voltage source to current source, we have studied in details. Conversion of current source to voltage source, we have studied in details. And some example we have taken in previous lecture. Now, in this lecture, we will going to discuss syllabus topic 1.12 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट्स म्हणजे परिणाम. इलेक्ट्रिक करंटचे काय परिणाम असतील ते आपल्याला पाहायचे आहेत. ओके. इन MSBT एक्झाम मेनी टाइम द क्वेश्चन इज आस्क्ड ऑन दिस टॉपिक. स्टेट द इफेक्ट्स ऑफ ॲन इलेक्ट्रिक करंट. विद्युत करंटचे परिणाम लिहा. गिव वन एक्झाम्पल ऑफ ईच. प्रत्येकी एकाचे उदाहरण लिहा. गिव 3 इफेक्ट्स. ओके, 3 परिणाम आहेत. गिव 3 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड गिव ॲप्लिकेशन ऑफ ईच इफेक्ट. ओके, 3 इफेक्ट आहेत, ते 3 इफेक्ट द्या. त्याचबरोबर प्रत्येकाचे ॲप्लिकेशन लिहा. प्रत्येक इफेक्टचे ॲप्लिकेशन म्हणजे प्रत्येक परिणामाचा काय करायचं तिथे वापर लिहायचा. स्टेट एनी 2 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट विथ 2 ॲप्लिकेशन्स ईच. ठीक आहे. तर आपण इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट कोणकोणते आहेत व त्यांचा वापर ॲप्लिकेशन आपण इथे पाहणार आहोत. देअर आर व्हेरियस इफेक्ट्स. ओके, इथे वेगवेगळे परिणाम आहेत ऑफ इलेक्ट्रिक करंटचे ॲज फॉलोज. फर्स्ट आहे तो मॅग्नेटिक इफेक्ट. मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे चुंबकीय परिणाम. सेकंड आहे द केमिकल इफेक्ट. केमिकल म्हणजे रासायनिक परिणामसुद्धा असू शकतात इलेक्ट्रिक करंटचे. थर्ड आहे द हीटिंग इफेक्ट. उष्णतेचा परिणाम. इलेक्ट्रिक करंटमुळे उष्णता निर्माण केली जाते, त्याचा परिणाम काय होतो. ओके, तो सुद्धा या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. लेट अस डिस्कस दीज इफेक्ट्स वन बाय वन. ओके, एक बाय एक करून आपण ते परिणाम डिस्कस करणार आहोत. सिलेबस टॉपिक 1.12.1 द केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युत करंटचे रासायनिक परिणाम कोणकोणते आहेत किंवा रासायनिक परिणाम कसा तयार होतो, रासायनिक परिणाम म्हणजे काय, तो आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. सिलेबस टॉपिक 1.12.1 द केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, MSBTच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. लेटेस्ट प्रश्न आहे समर 18चा. ओके, समर 18 या परीक्षेमध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे. जसे की असे प्रश्न आहेत. स्टेट द इफेक्ट्स ऑफ ॲन इलेक्ट्रिक करंट. गिव वन एक्झाम्पल ऑफ ईच. गिव 3 इफेक्ट्स. पूर्वीचेच प्रश्न आहेत. ओके, स्टेट फॉलोइंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड स्टेट 2 ॲप्लिकेशन्स ऑफ ईच. फॉलोइंग म्हणजे खालील परिणाम लिहा इलेक्ट्रिक करंटचे अँड स्टेट 2 ॲप्लिकेशन, त्याचे 2 वापर लिहा ऑफ ईच. केमिकल इफेक्ट इथे दिलेला आहे, रासायनिक परिणाम. ओके, व्हेनेवर म्हणजे जेव्हाही अ डायरेक्ट करंट DC इज पास म्हणजे प्रवाहित होणे, पास्ड थ्रू म्हणजे च्यामधून अ केमिकल सोल्युशन. ओके, रासायनिक द्रावण जे आहे त्याच्यातून जर डायरेक्ट करंट केव्हाही पास झाला, केव्हाही पास होईल, त्यावेळी काय होतं पहा, द सोल्युशन इज डिकॉम्पोज्ड. जे द्रावण आहे त्याचं विघटन व्हायला चालू होतं. ओके, डिकॉम्पोजिशन म्हणजे विघटन होणे. द सोल्युशन इज डिकॉम्पोज्ड इनटू म्हणजे च्यामध्ये इट्स कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस. ओके, इट्स कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस. ठीक आहे, कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक, सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ. ओके, त्याच्या पदार्थामध्ये त्याचं विघटन व्हायला चालू होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज केमिकल इफेक्ट. या प्रोसेसला रासायनिक परिणाम असा म्हटलं जातं ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, विद्युत करंटचा. ॲप्लिकेशन्स, आता याचा वापर पहा. ॲप्लिकेशन्स, द केमिकल इफेक्ट ऑफ करंट इज यूज्ड इन द फॉलोइंग ॲप्लिकेशन्स. ओके, रासायनिक परिणाम जो आहे इलेक्ट्रिक करंटचा तो खालील खालील ॲप्लिकेशन्समध्ये वापरण्यात येतो. फॉर रिफायनिंग ऑफ मेटल. ओके, रिफायनिंग करणे म्हणजेच काय,
ओके. रिफायनिंग करणे म्हणजे पुन्हा त्याला चकाकी आणणे. ओके, रिफाईन करणे. ठीक आहे. मेटलला पुनर्चकाकी आणण्यासाठी किंवा पूर्ववत करण्यासाठी आपण तिथं केमिकल इफेक्ट म्हणजे रासायनिक परिणाम तिथे यूज करतो, वापरतो. फॉर एक्स्ट्रॅक्टिंग म्हणजे अर्क काढणे. ओके, फॉर एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम दिअर ओर्स. ओके, म्हणजे ओर्स म्हणजे काय की इथे आपण ओर्स म्हणजे अशुद्ध धातूचा दगड, ओर्स. ओके, त्याच्यातून त्याचा अर्क काढून घ्यायचा आहे मेटलचा. ठीक आहे. मेटलचा अर्क बाजूला करण्यासाठी अशुद्ध धातूचा जर दगड असेल तर त्याच्यातून धातू एक्स्ट्रॅक्ट करायचा, अर्क काढण्यासाठी आपण केमिकल इफेक्टचा वापर करतो. फॉर इलेक्ट्रो डिपॉझिशन, फॉर इलेक्ट्रो डिपॉझिशन ऑफ मेटल्स, इलेक्ट्रो प्लेटिंग अँड इलेक्ट्रो टायपिंग. इलेक्ट्रो डिपोजिशन करायचं म्हणजे बसवायचं आहे. ठीक आहे. एखाद्या मेटलवरती एखादा वेगळा प्रकारचा धातू जर बसवायचा असेल तर त्याला आपण इलेक्ट्रो डिपोजिशन म्हणतो. जसं की डिकॉम्पोजिशन करतो तसं डिपोजिशन आहे. ओके, त्याच्यामध्ये 2 प्रकारे येतात, इलेक्ट्रो प्लेटिंग अँड इलेक्ट्रो टायपिंग. ओके. इन प्रोडक्शन ऑफ डिफरंट केमिकल्स, वेगवेगळ्या रासायनिक उत्पादनासाठी सुद्धा केमिकल इफेक्ट इथे वापरतो आपण. इन ऑल द इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस. ओके, सर्व इलेक्ट्रोलायटिक प्रोसेसमध्ये आपण केमिकल इफेक्ट हे यूज करतो, वापरतो. द मेथड्स ऑफ इलेक्ट्रो डिपोजिशन ऑफ मेटल्स आर यूज्ड फॉर इलेक्ट्रो प्लेटिंग अँड इलेक्ट्रो टायपिंग. ओके, हे जे इलेक्ट्रो डिपोजिशन पद्धत आहे, मेथड आहे, ते आपण कशामध्ये यूज करतो? इलेक्ट्रो प्लेटिंग अँड इलेक्ट्रो टायपिंगमध्ये. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय पहा. इलेक्ट्रोलाइट्स आर द लिक्विड्स. ओके, हे एक द्रव आहे विच अलाउज, जे की ते अलाव करतं, परवानगी देतं द इलेक्ट्रिक करंट विद्युत करंटला टू पास थ्रू देम, त्याच्यातून प्रवाहित होण्यासाठी तो परवानगी देतो. असा एक लिक्विड म्हणजेच त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. सम केमिकल चेंजेस टेक्स प्लेस ड्यू टू द फ्लो ऑफ करंट. ओके, काही रासायनिक त्याच्यामध्ये बदल होतो. ओके, करंट प्रवाहित झाल्यामुळे. आता आयोनायझेशन म्हणजे काय पहा. आयोनायझेशन म्हणजे आयनिकीकरण. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रोलाइटमधून विजेचा प्रवाह गेल्याने विद्युत भारवाही कण हे बाजूला होतात, त्याला आपण आयोनायझेशन म्हणतो. ओके, काय सांगतोय पहा. विजेचा प्रवाह इलेक्ट्रोलाइटमधून प्रवाहित झाल्यामुळे विद्युत भारवाही कण हे सेपरेट होतात, याला आपण आयोनायझेशन म्हणतो. या प्रक्रियेला आयोनायझेशन इज द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अप. ओके, स्प्लिटिंग म्हणजे विभाजन होणे. स्प्लिटिंग अप द मॉलिक्युल्स म्हणजे रेणू इंटू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. ओके, इंटू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. ठीक आहे, याला आपण आयोनायझेशन म्हणतो. सिलेबस टॉपिक 1.12.2 इलेक्ट्रोमॅग्नेट्स विद्युत चुंबकीय. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, चुंबकीय परिणाम, इलेक्ट्रिक करंटचा चुंबकीय परिणामसुद्धा असणार आहे. तो म्हणजे काय, तो कसा तयार होतो, त्याचा वापर काय, हे आपण पाहणार आहोत. ओके, ह्या टॉपिकवरती लेटेस्ट प्रश्न समर 2018च्या MSBTच्या परीक्षेमध्ये विचारला होता. ओके, एक्सप्लेन मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, असे काही बरेच प्रश्न आहेत या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. ॲज शोन इन फिगर 1.12.1. ओके, 1.12.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे पाहू शकता ही डायग्राम. 1.12.1 अँड इलेक्ट्रोमॅग्नेट कसा तयार होतो. ओके, व्हेनेवर जेव्हा केव्हा अँड इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू अ कंडक्टर ऑर अ कॉईल. ओके, जेव्हा केव्हा इलेक्ट्रिक करंट पास होतो, थ्रू म्हणजे च्यामधून, पास म्हणजे प्रवाहित होणे, पास थ्रू अ कंडक्टर, एखाद्या कंडक्टरमधून, किंवा ऑर अ कॉईलमधून, एखाद्या कॉईलमधून जेव्हा केव्हा इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळी अ मॅग्नेटिक फील्ड. ओके, चुंबकीय क्षेत्र गेट्स डेव्हलप्ड, विकसित होतं. चुंबकीय क्षेत्र तिथं काय होतं, डेव्हलप होतं अक्रॉस इट, त्याच्याभोवती. अँड द कॉईल स्टार्ट्स ॲक्टिंग ॲज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि कॉईल काय होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असल्यासारखे म्हणजे बिहेव करायला लागते, वागायला लागते. ओके, ॲक्ट करते. अँड द कॉईल स्टार्ट्स ॲक्टिंग ॲज अन इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे विद्युतचुंबक. ठीक आहे. इफ द कॉईल इज वाउंड. ओके, जर का ती कॉईल गुंडाळली गेली असेल ऑन अ पीस ऑफ सम मॅग्नेटिक मटेरियल.
ओके, कोणत्याही एका चुंबकीय मटेरियलवरती, धातूवरती ते जर कॉईल वाऊंड केले असेल तर सच ॲज आयर्न, जसे की लोखंड, देन दॅट पीस विल स्टार्ट ॲक्टिंग ॲज अ मॅग्नेट. ओके, मग तो जो पीस आहे, तो जो तुकडा आहे, तो काय होईल, मॅग्नेट आहे असा ॲक्ट होईल. ओके, इट इज इंटरेस्टिंग टू नो दॅट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट लुजेस इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. हे इंटरेस्टिंग आहे माहीत करून घेण्यासाठी की इलेक्ट्रोमॅग्नेट, विद्युत चुंबकीय, लूज करतात, म्हणजे काय करतात, सोडून देतात. लूजेस इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, चुंबकीय गुणधर्म ते सोडून देतात. ॲज सून ॲज करंट पासिंग थ्रू द कॉईल रिड्युसेस टू झिरो. ओके, ॲज सून ॲज म्हणजे लगेचच. ओके, ॲज सून ॲज ज्यावेळी आपण करंट पासिंग थ्रू द कॉईल रिड्युसेस टू झिरो करतो. ओके, कॉईलमधून जाणाऱ्या करंटची व्हॅल्यू आपण शून्य करतो, त्यावेळी तो जो मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे, चुंबकीय गुणधर्म आहे, तो लूज करायला चालू करतो आणि लूज करतो. ओके, इथे पाहू शकता आपण, हा एक कॉईल आहे जो की मॅग्नेटिक मटेरियल जसं की आयर्नचा तुकडा असेल त्या पट्टीवरती गुंडाळलेला आहे. ज्यावेळी एखाद्या कॉईलमधून करंट प्रवाहित व्हायला चालू होतं त्यावेळी ह्या कॉईलच्या अक्रॉस, कॉईलच्या सभोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि ही कॉईल असं ॲक्ट करते की जणू मॅग्नेट आहे. ओके, किंवा आता मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे जसं की लोखंडाच्या तुकड्यावरती ही कॉईल गुंडाळली गेल्या असल्यामुळे हा मॅग्नेटिक मेटल किंवा हा जो पीस आहे, जो तुकडा आहे, तो सुद्धा मॅग्नेट आहे असं बिहेव करायला चालू करतं. ओके, हे पाहू शकता मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र, कॉईल आहे ही दाखवलेल्या डायग्राममध्ये 1.12.1 अँड इलेक्ट्रोमॅग्नेट, विद्युत चुंबक. ओके, नेक्स्ट सिलेबस टॉपिक आहे 1.12.3 हीटिंग इफेक्ट, उष्णतेचा परिणाम ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, हीटिंग इफेक्ट, उष्णताचा परिणाम, इलेक्ट्रिक करंटमुळे तयार झालेल्या उष्णतेचा परिणाम आणि त्याचा वापर या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत. ओके, MSBTच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. फिगर 1.12.2 शोज द प्रिन्सिपल म्हणजे तत्व ऑफ इलेक्ट्रिक गिझरचं एक तत्व फिगर नंबर 1.12.2 मध्ये दाखवलेलं आहे. इट ऑपरेट्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ जूल्स लॉ. ओके, हीटिंग इफेक्ट जो आहे तो ऑपरेट्स होतो जूल्स लॉ या जूल्सच्या कायद्याच्या तत्वावर हा गिझर ऑपरेट होतो, इलेक्ट्रिक गिझर. ओके, एक गिझर वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ हीट जनरेशन ड्यू टू फ्लो ऑफ करंट थ्रू द हीटिंग फिलामेंट. ओके, उष्णतेचा जो फिलामेंट आहे, उष्णता निर्माण करणारा जो फिलामेंट आहे, त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट प्रवाहित झाल्यामुळे उष्णता तयार होते. ओके, ही तयार झालेली उष्णतेच्या प्रिन्सिपलवर, म्हणजेच याला आपण जूल्स लॉ म्हणतो, त्याच्या तत्वावर, त्याच्या प्रिन्सिपलवर, ठीक आहे, इलेक्ट्रिक गिझर हा वर्क होतो. ठीक आहे, द इलेक्ट्रिक आयर्न ऑल्सो ऑपरेट्स ऑन दी सेम प्रिन्सिपल. इलेक्ट्रिक आयर्न, जी आपली इस्त्री असते, इलेक्ट्रिक आयर्न, ही सुद्धा ह्या प्रिन्सिपलवरती ऑपरेट होते, या तत्वावरती काम करते. वेन द स्विच इज क्लोज्ड, ओके, म्हणजे ज्यावेळी आपण स्विच सुरू करू, करंट स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू द हीटिंग इलेमेंट. ओके, वेन द स्विच इज क्लोज्ड, बंद करणे म्हणजेच सुरू करणे. वेन द स्विच इज क्लोज्ड करंट स्टार्ट्स फ्लोईंग. ओके, करंट काय होईल, प्रवाहित व्हायला सुरू होईल. थ्रू म्हणजे च्यामधून. द हीटिंग इलेमेंट विच इज इन द फॉर्म ऑफ मेटल कॉईल, जो की तो मेटल कॉईलच्या आकारामध्ये आहे. इथं पाहू शकतो आपण फिगर 1.12.2 कन्स्ट्रक्शन ऑफ गिझर. हा स्विच ज्यावेळी आपण बंद करू, क्लोज करू, त्यावेळी काय होईल, इलेक्ट्रिक करंट प्रवाहित व्हायला सुरू होईल. ओके, ह्या कॉईलमधून. मग हा जो वॉटर इनलेट आहे, म्हणजे इकडून आपण पाणी घेऊ शकतो आणि इकडून आपण वॉटर आउटलेट करतो. ठीक आहे, हीटिंग इलेमेंट बरोबर मध्ये असं ठेवलेलं आहे हीटिंग इलेमेंट. द हीटिंग इलेमेंट बिकम्स हॉट. मग हा हीटिंग इलेमेंट काय होतो, गरम होतो. ड्यू टू फ्लो ऑफ करंट, त्याच्यातून विद्युत करंट प्रवाहित झाल्यामुळे. थ्रू इट अँड द हीट इज गिवन बाय, आणि त्याच्यातून उष्णता ही दिली जाते ह्या फॉर्ममध्ये, या स्वरूपामध्ये. H=I²RT. ओके, H=I² म्हणजे करंटचा वर्ग गुणिले रोधक, त्या कॉईलचा रोधक, इंटू टाईम. या सूत्रामध्ये उष्णता
आपणाला तिथे मिळते. H इक्वल्स टू आय स्क्वेअर इंटू आर टी, एक्सप्रेशन नंबर 1.12.1, व्हेअर जसे की आय म्हणजेच काय, आर एम एस करंट, रूट मीन स्क्वेअर करंट, आर म्हणजे रेजिस्टन्स ऑफ हिटिंग एलिमेंट. ओके, हिटिंग एलिमेंटचा जो रोधक आहे तो म्हणजे आर, आणि टी म्हणजे स्मॉल टी म्हणजे टाईम. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला तिथे जूल्स लॉचा हीट मिळतो. ओके, या तत्वावरती, या प्रिन्सिपलवरती गीझर काम करतात. दिस हीट इज देन पास्ड, ही जी उष्णता आहे मग ती पास केली जाते ऑन टू द वॉटर सराउंडिंग द हिटिंग एलिमेंट. ओके, म्हणजे पाणी सभोवतालच्या असलेल्या भागामध्ये ही उष्णता पास केली जाते. इट इज युटिलाइज्ड, हे वापरण्यात येतं की इन इलेक्ट्रिक आयर्न. ओके, हे इट इज युटिलाइज्ड इन इलेक्ट्रिक आयर्न, इस्त्री असते त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर होतो. वॉटर हीटर, हॉट प्लेट्स, इलेक्ट्रिक लॅम्प्स याच्यामध्ये उष्णतेचा वापर होतो. ओके, हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक होता 1.12.3. त्याचबरोबर 1.13 सिलेबस टॉपिक 1.13 SI युनिट्स ऑफ वर्क, पॉवर अँड एनर्जी. SI म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड, इंटरनॅशनल सिस्टमचे युनिट, एकके ऑफ वर्क, वर्कचं युनिट एकक, किंवा पॉवर अँड एनर्जीचं एकक आपण इथे पाहणार आहोत. द युनिट्स ऑफ मेजरमेंट, मोजमापनाचे जे एकक आहे फॉर व्हेरियस क्वांटिटीज. ओके, वेगवेगळे जे प्रमाण आहेत विद्युताचे ते मोजमापनाचे जे युनिट आहेत इन द इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड थर्मल सिस्टम हॅव बीन स्टँडर्डाइज्ड. ओके, त्यांना स्टँडर्डाइज्ड केलेलं आहे, एक प्रमाणित केलेलं आहे. हॅव बीन म्हणजे केलेले असणे, स्टँडर्डाइज्ड म्हणजे प्रमाणित. अ कॉमन सिस्टम ऑफ युनिट फॉर मेजरमेंट ऑफ ऑल दी क्वांटिटीज इज दी SI सिस्टम ऑफ युनिट. ओके, एक सामान्य सिस्टम जे आहे, सामान्य पद्धत जी आहे, कॉमन म्हणजे सामान्य एकच, ऑफ युनिट्स म्हणजे एकक, फॉर मेजरमेंट्स ऑफ ऑल दी क्वांटिटीज इज द SI सिस्टम. ओके, इंटरनॅशनल स्टँडर्ड सिस्टम आपण ज्याला म्हणू शकतो ऑफ युनिट. द लॉंग फॉर्म ऑफ SI सिस्टम इज इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. ओके, SI सिस्टम म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. In the following section, we are going to discuss the SI units for various quantities in the mechanical, thermal and electrical system. ओके, खालील सेक्शनमध्ये आपण वेगवेगळे प्रमाण, क्वांटिटीज, मेकॅनिकलचे, थर्मलचे आणि इलेक्ट्रिकलचे पाहणार आहोत. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क, पॉवर अँड एनर्जी, सिलेबस टॉपिक 1.14. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे काय, पॉवर आणि एनर्जी. यापूर्वीसुद्धा आपण इलेक्ट्रिकल वर्क, पॉवर आणि एनर्जी याची कन्सेप्ट पाहिलेली आहे. ओके, तर सिलेबस टॉपिक 1.14 मध्ये पुन्हा एकदा पाहूयात. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क, पॉवर अँड एनर्जी. या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न पडले होते. डिफाईन म्हणजे व्याख्या लिहा, इलेक्ट्रिक वर्क अँड इलेक्ट्रिकल एनर्जी, गिव्ह दिअर युनिट्स, त्यांचे एकके पण लिहा. ओके, आता पाहूया. फर्स्ट इलेक्ट्रिक वर्क म्हणजे काय. अँड इलेक्ट्रिक वर्क इज द वर्क डन टू ट्रान्सफर. ओके, ट्रान्सफर करणे म्हणजे हस्तांतरण करणे, बदल करणे. ओके, अँड इलेक्ट्रिक वर्क इज द वर्क डन म्हणजे काम करणे, इज द वर्क डन टू ट्रान्सफर अ चार्ज, एखादा चार्ज हस्तांतरित करणे किंवा बदल करण्यासाठी जो काम केलेला आहे, फ्रॉम वन पॉईंट टू अदर पॉईंट. ओके, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत एखादा चार्ज हस्तांतरण करणे किंवा ट्रान्सफर करणे, त्याची बदली करणे. द युनिट ऑफ इलेक्ट्रिक वर्क डन इज जूल्स, यालाच आपण वर्क डन म्हणतो आणि त्याचे एकक आहे जूल्स. ओके, मग आता 1 जूल म्हणजे काय पहा. 1 जूल ऑफ इलेक्ट्रिक वर्क इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ वर्क डन. ओके, द अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणजे पूर्ण काम करणे, अमाऊंट ऑफ वर्क डन टू मूव्ह. ओके, टू मूव्ह म्हणजे पुढे नेणे. टू मूव्ह अ युनिट चार्ज, एक कुलम असलेला युनिट चार्ज पुढे नेण्यासाठी लागणारा जो पूर्ण काम आहे थ्रू द पोटेन्शियल डिफरन्स. ओके, थ्रू म्हणजे च्यामधून, पोटेन्शियल डिफरन्समधून. ओके, ऑफ 1 व्होल्ट, 1 व्होल्टच्या पोटेन्शियल डिफरन्समधून एक कुलंब असलेला युनिट चार्ज आपण मूव्ह करण्यासाठी जो लागणारा काम आहे त्याला आपण 1 जूल म्हणतो. 1 जूल ऑफ इलेक्ट्रिक वर्क इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ वर्क डन to move a unit charge 1 coulomb through the potential difference of 1 volt. Hence, work done to move a charge of q coulombs through a potential difference of v volts is given by.
W इक्वल्स टू वर्क डन इक्वल्स टू Q म्हणजे हा कुलमचा चार्ज इंटू V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. W इक्वल्स टू Q इंटू V जूल्स. एक्सप्रेशन नंबर 1.14.1. परंतु I इक्वल्स टू Q अपॉन T. ओके. मग करंट I म्हणजेच काय, चार्ज अपॉन टाईम आहे. ओके. देअरफॉर म्हणजेच Qची व्हॅल्यू काय येईल इकडे, Q चार्जची व्हॅल्यू काय येईल, Q इक्वल्स टू I इंटू टी, करंट इंटू टाईम, वेअर टी इज द टाईम इन सेकंड. ओके. मग ह्या एक्सप्रेशनमध्ये 1.14.1 ह्या एक्सप्रेशनमध्ये Qची व्हॅल्यू रिप्लेस केली I इंटू टीने. ठीक आहे. मग काय येईल, देअरफॉर W इक्वल्स टू V इंटू I इंटू टी जूल्स. एक्सप्रेशन नंबर 1.14.2. वी हॅव ऑलरेडी, आपण अगोदरच डिफाईन केलेलं आहे द टर्म्स व्होल्टेज अँड करंट फॉर द इलेक्ट्रिकल सिस्टम इन द अर्लियर सेक्शन. पूर्वीच्या सेक्शनमध्ये आपण हे अगोदरच डिफाईन केलेलं आहे. नाव लेट अस डिफाईन द एनर्जी अँड पॉवर इन दिस सेक्शन. ओके. मग आपण एनर्जी आणि पॉवर ह्या सेक्शनमध्ये डिफाईन करणार आहोत. कन्सेप्ट ऑफ पॉवर. पॉवर म्हणजे काय, द इलेक्ट्रिक पॉवर इज ड्यू टू व्होल्टेज ॲज वेल ॲज करंट. इलेक्ट्रिक पॉवर जी आहे, विद्युत शक्ती जी आहे, इज ड्यू टू म्हणजे ज्यामुळे व्होल्टेज आणि करंटमुळे निर्माण होते. इट इज डिफाइंड ॲज द प्रॉडक्ट. ओके. प्रॉडक्ट म्हणजे त्याचं उत्पादन, प्रॉडक्ट म्हणजे त्यांचा गुणांक ऑफ व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार म्हणजेच पॉवर. ठीक आहे. देअरफॉर पॉवर P, शक्ती P इक्वल्स टू V इंटू I, व्होल्टेज इंटू करंट यांचा गुणाकार. एक्सप्रेशन नंबर 1.14.3. द पॉवर इज डिनोटेड बाय P. ओके. पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर जी आहे ते आपण कॅपिटल लेटर P या नावाने संबोधतो, ओळखतो. अँड इट इज मेजर्ड इन वॅट्स, आणि त्याचं एकक आहे वॅट्स. वॅट्स हा SI युनिट आहे. ठीक आहे. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्समधून Pला वॅट्स हे मापदंड दिलेलं आहे. दस इलेक्ट्रिक पॉवर इज प्रोपोर्शनल टू व्होल्टेज ॲज वेल ॲज करंट. म्हणूनच इलेक्ट्रिक पॉवर जी आहे, विद्युत शक्ती जी आहे, ही प्रोपोर्शनल आहे, म्हणजे व्होल्टेज आणि करंट याच्यावरती व्यस्त आहे. ठीक आहे. इफ टू लॅम्प्स, जर दोन लॅम्प्स दिवे A and B आर ऑफ 40 and 100 वॅट रिस्पेक्टिवली, देन लॅम्प B रिसिव्ज मोर पॉवर. ठीक आहे. जर का लॅम्प A 40 वॅटचा आणि लॅम्प B 100 वॅटचा असेल तर लॅम्प B हा रिसीव्ह करतो, अधिक शक्ती रिसीव्ह करतो फॉर द सेम अप्लाइड व्होल्टेज. ओके. म्हणजेच सेम विद्युत अप्लाय केलेलं आहे दोघांसाठी. असं असेल त्यावेळी लॅम्प A 40 वॅटचा आणि लॅम्प B 100 वॅटचा असूनसुद्धा लॅम्प B हा जास्तीची शक्ती काय करतो, रिसीव्ह करतो, स्वतःजवळ घेतो. ओके. सबस्टिट्यूटिंग I इक्वल्स टू V बाय R. Substituting I equals to V by R, we get an alternate expression for power as P equals to V into V divided by R equals to V square by R watt. ठीक आहे. अशा वेळी म्हणजेच सेम व्होल्टेज दिलेले असेल आणि फक्त वॅट दिलेलं असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, P इक्वल्स टू V इंटू V बाय R, तर इक्वल्स टू V स्क्वेअर बाय R वॅट्स. एक्सप्रेशन नंबर 1.14.4. and substituting V equals to I into R in the equation 1.14.4, we get P equals to IR bracket square divided by R equals to I square R square divided by R. therefore एक R कॅन्सल होईल, अंशातला आणि छेदातला. शिल्लक काय राहील, I square into R वॅट. एक्सप्रेशन नंबर 1.14.5. कन्सेप्ट ऑफ एनर्जी E. कन्सेप्ट ऑफ एनर्जी E. ओके. ऊर्जेची कन्सेप्ट, ऊर्जेची संकल्पना, कन्सेप्ट. द इलेक्ट्रिक एनर्जी इज डिफाइन्ड ॲज. ओके. इलेक्ट्रिक एनर्जी आहे, विद्युत ऊर्जा जी आहे, इज, त्याची व्याख्या आपण अशी करू शकतो की द प्रॉडक्ट ऑफ पॉवर अँड टाईम. ओके. म्हणजे प्रॉडक्ट म्हणजे काय, गुणाकार, प्रॉडक्ट उत्पादन, पॉवर आणि टाईमचा जर गुणाकार घेतला तर आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी, विद्युत ऊर्जा मिळेल. देअरफॉर एनर्जी इक्वल्स टू पॉवर P इंटू टाईम T. एक्सप्रेशन नंबर 1.14.6. द SI युनिट्स, इंटरनॅशनल सिस्टम एकक आहे एनर्जीचं. द SI युनिट्स ऑफ एनर्जी आर वॅट सेकंद. वॅट सेकंद हे मापदंड आहे एनर्जीचं, युनिट आहे, और जूल्स किंवा जूल्स. द अल्टरनेट एक्सप्रेशन फॉर एनर्जी इज. ओके. ऊर्जेसाठी एक अल्टरनेट समीकरण जे आहे, E इक्वल्स टू V इंटू I इंटू T जूल्स. एक्सप्रेशन नंबर 1.14.7. प्रॅक्टिकली द इलेक्ट्रिकल एनर्जी इज एक्सप्रेस्ड इन वॅट आवर और किलोवॅट आवर. ओके. प्रॅक्टिकली विद्युत ऊर्जा जी आहे ती वॅट आवर किंवा
किलोवॅट हॉवरमध्ये एक्सप्रेस्ड केली जाते, दाखवली जाते. द इलेक्ट्रिसिटी मीटर्स इन्स्टॉल्ड बाय द इलेक्ट्रिसिटी बोर्ड आर बेसिकली द एनर्जी मीटर्स विच मेजर्स द इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इन किलोवॅट हॉवर. ओके, ठीक आहे. जे विद्युत बोर्डाकडून जे मीटर्स इन्स्टॉल केलेले असतात, इलेक्ट्रिसिटी मीटर्स इन्स्टॉल केलेले असतात, ते मुख्यत्वे बेसिकली द एनर्जी मीटर्स विच मेजर्स, ते मेजर करतात द इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इन किलोवॅट हॉवर. ओके, इलेक्ट्रिसिटी जी ऊर्जेची जी कन्झम्पशन होते त्याचा म्हणजे ऊर्जेचा जो वापर होतो तो किलोवॅट हॉवरमध्ये ते मोजतात. काही एक्झाम्पल्स आहेत. 1.14.1 एक्झाम्पल्स ऑन वर्क पॉवर एनर्जी. फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. अ रेझिस्टन्स ऑफ 1 किलो ओहम, एक रोधक आहे 1 किलो ओहम, इज कनेक्टेड अक्रॉस अ 12 व्होल्ट बॅटरी. ओके, 12 व्होल्टच्या बॅटरीच्या अक्रॉस 1 किलो ओहमचा इतका रोधक कनेक्ट केलेला आहे फॉर 2 आवर्स, 2 तासासाठी. कॅल्क्युलेट द पॉवर डिसिपेटेड. ओके, कॅल्क्युलेट द पॉवर डिसिपेटेड. डिसिपेट करणे म्हणजे त्याच्यातून उत्सर्जित होणे. पॉवर डिसिपेट झालेली पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे इन द रेजिस्टर अँड द एनर्जी असोसिएटेड विथ इट, आणि त्याच्यासोबतची ऊर्जा. डिसिपेट होणे म्हणजे उत्सर्जित होणे, ठीक आहे. हे कॅल्क्युलेट करायचं आहे. पॉवर आणि ऊर्जा, शक्ती आणि ऊर्जा कॅल्क्युलेट करायचा. अशा पद्धतीचा प्रश्न विंटर 9 MSBTच्या परीक्षेमध्ये 4 मार्क्ससाठी विचारला होता. सोल्युशन. स्टेप 1, ड्रॉ द सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम सुरुवातीला आपण याची ड्रॉ करून घ्यायचे सांगितल्याप्रमाणे. द रिक्वायर्ड सर्किट डायग्राम इज ॲज शोन इन फिगर P1.14.1. ओके, आवश्यक असलेली डायग्राम फिगर P1.14.1 मध्ये दाखवलेली आहे. इथे पाहू शकता 12 व्होल्टची बॅटरी आणि त्याच्या अक्रॉस म्हणजे त्याच्या पलीकडे एक 1 किलो ओहमचा, ओके, 1000 ओहम इतका किंमत असलेला रोधक कनेक्ट केलेला आहे. 2 तासासाठी हे सर्किट ठेवलेलं आहे आणि या रेजिस्टरमधून डिसिपेट होणारी म्हणजे उत्सर्जित होणारी शक्ती, पॉवर आणि एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. स्टेप 2, कॅल्क्युलेट करंट अँड पॉवर. ओके, स्टेप 2, कॅल्क्युलेट करंट. सुरुवातीला करंट कॅल्क्युलेट करावा लागेल आणि पॉवर पण कॅल्क्युलेट करावं लागेल. V = I × R. ओहम्स लॉनुसार आपल्याला व्होल्टेज बरोबर करंट गुणिले रोधक I × R हा आपल्याला ओहम्स लॉ माहीत असणे गरजेचं आहे, जे आपण पूर्वीच्या लेक्चर्समध्ये, पूर्वीच्या सेक्शनमध्ये भरपूर वेळा वापरलेला आहे, शिकलेला आहे. देअरफॉर I = V/R. म्हणून करंट व्होल्टेज छेद रेझिस्टन्स येईल. ओके, दिलेला आहे व्होल्टेज 12 व्होल्ट त्या अंशामध्ये ठेवले छेद 1000 का तर 1 किलो आहे, 1 किलो म्हणजे 1000. ओके, रोधकाची किंमत इथे छेदात ठेवलेली आहे बरोबर 12 मिली ॲम्पियर. ओके, 12 मिली ॲम्पियर हा करंट मिळेल. ठीक आहे, मिली ॲम्पियरचा ॲम्पियरमध्ये रूपांतर करत असताना मिलीला आपण 10⁻³ लिहितो, म्हणून 12 × 10⁻³ ॲम्पियर येईल. देअरफॉर P, मग पॉवरचा फॉर्म्युला काय, व्होल्टेज गुणिले करंट. ओके, व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार आहे ना पॉवर. ठीक आहे, P = V × I. मग दिलेल्या व्हॅल्यूज, मिळालेल्या व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युलमध्ये ठेवलेत की आपल्याला पॉवर मिळेल. ओके, बरोबर 12 × 12 × 10⁻³. ओके, 12 मिली ॲम्पियर आहे. मिलीचं कन्व्हर्जन इथे केलेलं आहे ॲम्पियरमध्ये, हे लक्षात ठेवा. बरोबर 12 × 12 144 गुणिले 10⁻³ हा तसाच राहील वॅट. ओके, म्हणजेच 144 मिलीवॅट इतकी शक्ती त्या रेजिस्टरमधून, त्या रोधकामधून उत्सर्जित होते. P = 144, 144 मिलीवॅट. ठीक आहे. स्टेप 3, कॅल्क्युलेट एनर्जी. आता ऊर्जा कॅल्क्युलेट करायची आहे. ऊर्जा किती उत्सर्जित होते पहा. ऊर्जेसाठी फॉर्म्युला आहे E = P × T. ओके, पॉवर गुणिले टाईम. पॉवर गुणिले टाईम म्हणजेच खर्च होणाऱ्या पॉवरला, खर्च होणाऱ्या शक्तीला आपण जर टाईमनं गुणाकार केला, टाईमनं जर गुणलं तर आपल्याला ऊर्जा मिळते, विद्युत ऊर्जा, इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. ठीक आहे. मग आत्ताच आपण पॉवर कॅल्क्युलेट केली होती स्टेप 2 मध्ये. 144 गुणिले 10⁻³ गुणिले 2 गुणिले 3600. आता इथं पहा 2 हे 2 तासामध्ये दिलेलं आहे आणि त्याला गुणिले 3600 केलेलं आहे, म्हणजे त्याचं रूपांतर सेकंडमध्ये केले. ओके, एनर्जी हा आपण कशामध्ये मोजतो तर वॅट हॉवरमध्ये मोजतो. ठीक आहे, इथं सेकंडमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. परत T = 2 hours = 2 × 36 सेकंद. ओके, 2 तास म्हणजेच किती, 2 गुणिले 3600 3600. ओके, इतक्या सेकंदाने जर त्याला गुणलं तर आपल्याला सेकंडमध्ये ते टाईम मिळेल. म्हणून E = 1036.8 वॅट सेकंड और जूल्स. ओके, म्हणजेच ऊर्जा किती मिळेल आपल्याला 1036.8 वॅट सेकंडमध्ये और जूल्समध्ये हे आपल्याला आन्सर मिळेल.
अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत. विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ थांबवून ही एक्झाम्पल्स परत एकदा वहीमध्ये लिहायचे आहेत आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व इथे सोडवून दिलेलं आहे. ओके, स्टेप वाईज. आणि फॉर्म्युलेसुद्धा आपण आता इथे पाहिलेत. सर्व प्रॉब्लेमचे सर्व फॉर्म्युले इथे दिलेले आहेत. ओके, एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया. आय स्कीममध्ये लेटेस्ट एक्झाम म्हणजे समर 19ला विचारलेलं आहे 4 मार्क्ससाठी. द रेटिंग ऑफ इलेक्ट्रिक गिझर, एक इलेक्ट्रिक गिझरचा रेटिंग दिलेला आहे 250 व्होल्ट 3 किलोवॅट. हाऊ मच करंट डज इट टेक अँड व्हॉट इज इट्स हॉट रेजिस्टन्स. ऑल्सो कॅल्क्युलेट द एनर्जी कन्झ्युम्ड बाय इट इन 1 hour. ओके, म्हणजे दिलेल्या क्वांटिटीज काय पहा. इलेक्ट्रिक गिझरचं रेटिंग दिलेलं आहे 250 व्होल्ट, 250 व्होल्टवरती ऑपरेट होतो. 3 किलोवॅट म्हणजे त्याचं पॉवर पण दिलेलं आहे 3 किलोवॅट. हाऊ मच करंट डज इट टेक, तो किती करंट घेतो म्हणजे आय कॅल्क्युलेट करायचा आहे. अँड व्हॉट इज इट्स हॉट रेजिस्टन्स, आणि त्याचा रोधक आर म्हणजे तो सुद्धा कॅल्क्युलेट याच्यामध्ये करायचा आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट एनर्जी, ई सुद्धा कॅल्क्युलेट करायचा आहे. कन्झ्युम्ड बाय इट म्हणजे त्याच्याद्वारे वापरण्यात गेलेली ऊर्जा ही सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. इन 1 hour, एका तासामध्ये, म्हणजे इथं टाईम पण दिलेला आहे 1 hour. ओके, अशा पद्धतीचा सोपा प्रश्न समर 19 लेटेस्ट परीक्षेमध्ये विचारलेला आहे 4 मार्कला. सोल्युशन पहा. गिवन व्ही दिलेल्या क्वांटिटीज आहेत तशा लिहायच्या. गिवन व्ही इक्वल्स टू 250 व्होल्ट्स, पी इक्वल्स टू 3 किलोवॅट आणि टाईमसुद्धा दिलेला आहे तो सुद्धा लिहा. टू फाइंड करंट फाइंड आउट करण्यासाठी, आणि सेकंड हॉट रेजिस्टन्स म्हणजे रोधक फाइंड आउट करण्यासाठी, आणि थर्ड आहे एनर्जी कन्झ्युम्ड इन 1 hour. ओके, आणि ऊर्जा ज्याने वापरलेली आहे त्या गिझरने 1 तासामध्ये ती सुद्धा कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. स्टेप 1 कॅल्क्युलेट रेजिस्टन्स अँड करंट. सुरुवातीला आपण रेजिस्टन्स आणि करंट कॅल्क्युलेट करूया. रेजिस्टन्स आर इक्वल्स टू V²/P. ओके, V²/P हा आपल्याकडे फॉर्म्युला होता, म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला होता. P इक्वल्स टू V²/R होता. छेदात असलेला R इकडे घेतला आणि इकडचा जो P होता बरोबर चिन्हाच्या अलीकडचा तो पलीकडे गेल्यानंतर छेदामध्ये जाईल, म्हणून हा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला तयार होईल. R इक्वल्स टू V²/P. मग दिलेल्या व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युलामध्ये ठेवल्या असता आपल्याला रोधकाची व्हॅल्यू मिळेल 20.83 ओहम, 20.83 आन्सर. ओके, अँड करंट I इक्वल्स टू V/R. हा बेसिक ओहम्स लॉ आहे. I इक्वल्स टू V/R. V दिलेला आहे 250 व्होल्ट आणि R सुद्धा आता आपण फाइंड आउट केला 20.83. मग करंट काय मिळेल 12 अँपियर. ओके, करंट मिळाला, रेजिस्टन्स मिळाला. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. स्टेप 2 कॅल्क्युलेट एनर्जी कन्झ्युम्ड इन 1 hour. एका तासामध्ये ऊर्जा त्यानं वापरलेली आहे ती कॅल्क्युलेट करायचं आहे. एनर्जी कन्झ्युम्ड इन 1 hour इक्वल्स टू P इंटू टाईम. E इक्वल्स टू P पॉवर 3000 वॅट, म्हणजे 3000 वॅट 3 किलोवॅट दिलेले आहे. ओके, पॉवर, म्हणून हे फॉर्म्युलामध्ये ठेवली. इंटू 1 इंटू 1 hour म्हणजेच किती येईल आता आन्सर 3 किलोवॅट हवर. ओके, 3 किलोवॅट हवर इतकं युनिट त्यानं काय केलेलं आहे, कन्झम्पशन केलेलं आहे गिझरने. अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. ओके, सिलेबस टॉपिक 1.15 टाइप्स ऑफ रेजिस्टर्स. हा जो सिलेबस टॉपिक आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पहा. ओके, पुन्हा एकदा रिवाईज करूया. सिलेबस टॉपिक 1.12 इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण सुरू केला होता. त्याच्यामध्ये 1.12.1 केमिकल इफेक्ट आपण पाहिला. नेक्स्ट जो होता 1.12.2 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट म्हणजेच मॅग्नेटिक इफेक्ट आपण पाहिला, चुंबकीय परिणाम. त्याचबरोबर हीटिंग इफेक्ट उष्णतेचा परिणाम आपण 1.12.3 मध्ये पाहिला. ओके, त्याचबरोबर 1.13 SI युनिट्स. ओके, इंटरनॅशनल सिस्टम एकके आपण पाहिली, मापदंडे पाहिली, वर्कचा आणि पॉवरचा आणि एनर्जीचा. ओके, सिलेबस टॉपिक 1.14 कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क, पॉवर अँड एनर्जी. ओके, त्याचबरोबर काही एक्झाम्पल्स पाहिले 1.14.1 एक्झाम्पल्स ऑन वर्क, पॉवर, एनर्जी. ओके, आणि हे लेटेस्ट एक्झाम्पल आपण आता पाहिलं. अशा पद्धतीने आपण सिलेबस टॉपिक 1.14 कवर केलेला आहे. 1.15 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो फॉर नेक्स्ट लेक्चर कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.